वेलकम बॅक टू ग्रेट भेट विथ गायत्री. मी गायत्री फुगे बोडके तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. सो आज आपण ग्रेट भेटच्या सेगमेंट मध्ये अशा दोन व्यक्तींना भेटायला आलो आहोत ना की ज्यांची कारकीर्द, त्यांचा संपूर्ण प्रवास, त्यांचा स्ट्रगल ऐकून तुम्हाला देखील खूप आश्चर्य वाटेल आणि ते जे काही ब्रँड चालवतात ते ऐकून तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. सो आपण फिरवा न करता मुद्द्याकडे येऊया. सर्वात पहिलं म्हणजे बर्गर हा पदार्थ सगळ्यांनाच माहिती आहे. बर्गर म्हटलं ना की मॅकडॉनल्ड, बर्गर किंग असे सगळे आपल्या मोठे जे ब्रँड आहेत ते अगदी डोळ्यापुढे येतात. परंतु तुम्ही मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात बॉम्बे बर्गर हे नाव नक्कीच ऐकलं असेल. बॉम्बे बर्गरचे अनेक आउटलेट सध्या मुंबईमध्ये आहेत आणि मुंबई आजूबाजूच्या परिसरात देखील आहेत. परंतु यांचे नेमके ओनर कोण आहेत, म्हणजे संचालक कोण आहेत, हे संपूर्ण कोण चालवतं, कशी ही सगळी प्रोसेस आहे ते आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया. सो माझ्यासोबत निलेश सर आणि नरेश सर आहेत. आपण दोघांकडून जाणून घेऊया. नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे. सो सर्वात आधी मला तुमचा बॅकग्राऊंड, तुमचं शिक्षण, तुमच्याबद्दल माझ्या प्रेक्षकांना ऐकायला नक्कीच आवडेल. सर्वप्रथम माझं नाव निलेश आहे आणि आम्ही दोघांनी हा व्यवसाय 2009 साली स्टार्ट केला होता. आणि बेसिकली माझं बॅकग्राऊंड आहे मेडिकलचं आणि यांचं भावाचं बॅकग्राऊंड आहे हॉटेल मॅनेजमेंट. तर त्यामुळे आम्ही ऍक्च्युली लहानपणापासून सोबत बिझनेस करत आलो आहोत आणि त्यामुळे आम्ही विचार केला की म्हणजे आम्ही भरपूर रिसर्च वगैरे करून आम्ही ठरवलं की 2009 साली आम्ही बघितलं की मॅकडोनल्ड आणि KFC दोनच ब्रँड होते, पण त्यांचे जे रेट्स होते बर्गरचे किंवा प्रोडक्टचे ते रेट खूप हाय होते. तर आम्हाला असं वाटलं की अफोर्डेबल बर्गर म्हणा किंवा अफोर्डेबल गोष्टी आपण आणायला पाहिजे. आणि आम्ही असं रिसर्च करून त्या सगळ्या गोष्टी रिसर्च केल्या आणि आम्ही असं ठरवलं की असं बर्गर लॉन्च करायला पाहिजे की जो रिक्षावाला सुद्धा त्याला सुद्धा खाता आला पाहिजे. तर अशा पद्धतीने आम्हाला ही आयडिया आली आणि आम्ही हे लॉन्च केलं. सो एकंदरीत ही चालू करण्यामागची नेमकी संकल्पना काय होती, या आधी काय म्हणजे होतं नेमकं? मॅडम, या आधी तर एक हॉटेल ट्राय केलं होतं आम्ही लोकांनी 5 गाडीला ठाण्याला. पण ते काही चाललं नाही 2000 आणि तिथे 60-70 लाखाचं नुकसान झालेलं आम्हाला. आणि ते नुकसान कव्हर करण्यासाठी म्हटलं की आता जॉब करण्यात काही अर्थ नाही, एवढे पैसे जॉब मधून रिकव्हर नाही होणार. मग आम्ही लोकांनी त्या काळात 2006-07 ला बराच स्टडी केला, बुक्स वाचलेत. आणि म्हणजे बुक्स म्हणजे आता निलेश सरांनी रॉबर्ट किओस्की वाचलं, नेपोलियन वाचलंय, मी फिलिप कोस्टर वाचलं, सेगमेंट वगैरे आयडेंटिफाय केले. आणि तेव्हा एक कल्पना आली की काहीतरी कॉमन मॅन साठी करायला पाहिजे, एक सेगमेंट असली पाहिजे जे स्टुडंट आहेत, यंगस्टर्स आहेत, ज्यांच्याकडे एक ठराविक अमाऊंट मध्ये पॉकेट मनी असतं. मग हे ठरवून आम्ही हे बर्गरचे व्यवसाय चालू करत होतो. त्या काळी प्रयत्न केला होता आणि तो सक्सेसफुल झाला दिसतोय आम्हाला. सो फर्स्ट आउटलेट कुठे होतं आणि म्हणजे ते सुरू करावं असं कसं म्हणजे सुचलं सगळं की आता आपण ह्याच्यात उडी मारावी? पहिलं आउटलेट मॅडम माझं चेंबूर मध्ये आलेलं. कोणत्या वर्षी? 2009 ला आलेलं. 15 एप्रिल 2009 फर्स्ट डे होता आमचा. आणि ते प्रोबॅबली का चालू केलं म्हणजे आता ते इट्स एन इशू ऑफ ब्रेड अँड बटर होता माझ्यासाठी की ऑलरेडी मी नुकसान करून बसलेलो. 60-70 लाखाचं ते रिकव्हरी होतं. अपार्ट फ्रॉम दॅट आता काहीतरी नवीन चालू करायचंच होतं. त्यासाठी आम्ही विचार केला की त्याला एक बर्गर आम्ही कल्पना त्यावेळेस म्हणजे मॅकडोनल्ड आणि KFC होते. हा एक्झॅक्टली, म्हणजे दोन ब्रँड होते ऑलरेडी मार्केटमध्ये, परंतु त्यांच्या तोडीस तोड आपण उतरतोय. मग तेव्हा ती मनात जे ब्रँड होते ना ते फक्त मिडल क्लास आणि अपर मिडल क्लासला सर्व करत होते. बाकी जे त्या खालची लोक म्हणजे लोअर मिडल क्लास किंवा लोअर क्लास या लोकांसाठी बर्गर तेव्हा पॉसिबल नव्हता. जस्ट आउट ऑफ द बॉक्स होते त्यांच्यासाठी. आम्ही विचार केला का नाही अशी बर्गर बनवावे की ते रिक्षावाले खाईल, वॉचमॅन हे खाईल, त्यांची मुलं खाऊ शकतील. आणि त्या संकल्पनेतनं बॉम्बे बर्गर निर्माण झालं. आणि ते सुरू करण्याच्या आधी आम्ही ग्राउंड वरती रिसर्च सुद्धा केला होता आणि लिटरली आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येकाला विचारलं तुम्ही बर्गर खाणार काही तर चालू केलं होतं. तर त्या लोकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळाला आणि त्यामुळे आम्ही हा बर्गरचा व्यवसाय आम्ही चालू केला. मग तो पहिल्या दिवसाचा अनुभव कसा होता तुमचा? एकदा पहिल्या दिवसाचा अनुभव बटनाकडे चांगला होता मॅडम. की एक अप्रॉक्सिमेटली 11 वाजता आम्ही लोकांनी आउटलेट चालू केलं
आणि एक 2 वाजता 2:30 वाजतापर्यंत आमचे प्रोडक्ट संपले. अरे बापरे. एवढा भन्नाट म्हणजे जवळपास एवढा लॉस नंतर आपल्याला एवढा पहिल्याच दिवशी सक्सेस मिळतो हे नक्कीच छान आहे. हा, सक्सेस तर भेटला, पण त्या सक्सेस मागे बरीच मेहनत होती. मेहनत म्हटलं तर आम्ही म्हणजे पूर्ण फॅमिली लागलेली आमची कामासाठी, त्यासोबत म्हणजे पॅटी बनवण्यासाठी, की याची मिसेस, माझी मिसेस, आई वडील, सगळे लोक रात्री 3 वाजेपर्यंत मेहनत केली. डे 1ला प्रोबॅबली 3 वाजता प्रोडक्ट संपले, डे 2ला 5 वाजता संपले. नंतर घरातले पण वैतागले, म्हटलं अरे तू फॅक्टरी चालू कर आणि काहीतरी वेगळीकडे हे घेऊ. मग आईने लेबर वगैरे करून आणले आणि मग त्याप्रमाणे आम्ही छोटस एक किचन चालू केलं. त्या किचन मधनं मग प्रोबॅबली सेकंड आउटलेट आमचं ठाण्याला आलं, कोपरीमध्ये, नंतर घाटकोपरला आलं, नंतर पॅन्टाला आलं. त्याप्रमाणे ग्रो करत गेलो आम्ही. तुम्ही एकंदरीत आई वडील म्हणजे फॅमिली सपोर्ट हा तेवढाच होता एक्झॅक्ट आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. फॅमिली बिना म्हणजे विदाउट एनी सपोर्ट इट इज नॉट पॉसिबल. मेंटल सपोर्ट तर असावाच लागतो. फायनान्शियल तर नव्हता, पण मेंटल सपोर्ट खूप मोठ्या प्रमाणात होता. हो, म्हणजे एवढा लॉस नंतर अगदी सर्वसामान्य माणूस डगमगून जाईल किंवा तो असा हे होईल की नर्वस होईल किंवा टेन्शन देखील येतं भरपूर. परंतु तुम्ही सगळ्या गोष्टींवर मात करत पुन्हा एकदा नव्याने उभं राहिला. नाही, होतं कसं ना की फॅमिली सपोर्ट तर होतात, ठीक आहे, नाही पैसे नाही, ते पण कसे कॉमन पीपल जॉब करणारे लोक होते. तर आई माझी नेव्ही मध्ये सर्व्हिस करायची, बाबा रिटायर होते, ठीक आहे. तर असं नाही की फायनान्शियल बॅकग्राऊंड खूप मोठं होतं, असं काहीच नाही. एक कॉमन लोकांसारखं कॉमन मॅन पीपल प्रमाणे आमची फॅमिली होती, ठीक आहे. तर प्रश्न तर ब्रेड बटरचा होता. ते सुरू झाल्यानंतर मग ग्रोथ आली, म्हणजे स्मॉल स्टेप आम्ही लोक करत गेलो. तो म्हणजे फर्स्ट डे ला तुम्हाला ग्राहकांचा रिस्पॉन्स कसा मिळाला? म्हणजे जसं तुम्ही म्हणताय की पटकन तुमचे ते बर्गर सगळे संपले, परंतु मग तो रिव्ह्यू नंतर त्यांचा मिळाला का तुम्हाला? आणि तुमची ती जागा म्हणजे जागा घेण्यापासूनची एक सुरुवात असते. आता एवढा लॉस नंतर ती जागा आपण परत नवीन जागा, कस्टमर्स आणणं, सगळं काही असतं मॅनेजमेंट, ते कसं सुचवलं सगळं? सर्वात पहिले तर आम्ही चेंबूरमध्ये इनिशियली खूप जागा शोधल्या, बऱ्याच ठिकाणी आम्ही जागा बघितल्या, पण कोणीच जागा द्यायला तयार नव्हतं. आणि चेंबूरमध्ये बघितले तर रेट इतके जास्त हाय होते, ते आम्हाला अफोर्डेबल नव्हते अजिबात. कसं आहे ना मॅडम, की एक महाराष्ट्रीयन माणसाला ना इझिली जागा भेटत नाही मार्केटमध्ये, बरोबर. कारण सगळ्या जागा ज्या व्यापल्या त्या गुजरात मारवाड्यांनी व्यापल्या, आणि आपण याच्यामध्ये जस्ट नॉनव्हेज ठेवलंय, म्हणजे आपण कोंबड्या मारत नाही आपण इथे, ठीक आहे, पण ते फ्रोझन प्रोडक्ट येतात. तर इनिशियली झालं कसं की एक चेंबूरमध्ये TCLचं एक दुकान होतं आणि ते शेट्टी अंकल होते. आम्ही जवळपास एक महिन्याच्या शेट्टी अंकलकडे रोज जायचो, हा जायचं कधी मी जायचो, की अंकल आम्हाला काहीतरी अर्धी जागा द्या. आणि एक महिन्यानंतर अंकलला वाटलं यार चला ठीक आहे, मुलं एक कन्सिस्टंटली 1 महिन्यापासून येतात आपल्याकडे. तर त्यांनी म्हटलं ठीक आहे, चल तुला अर्धी जागा देतो, माझा PCO आहे, PCOचा अर्धा मी इकडे करतो, अर्धा तू कर, मला काय देशील? म्हटलं अंकल तुम्ही बोलाल ते देऊ. अंकल बोला ठीक आहे, तू काही देऊ नको, जे काही तुला वाटेल ते एंड ऑफ द मंथ दे. याप्रमाणे अंकलने आम्हाला जागा दिली आणि तिथून आमचा प्रवास चालू झाला. मी आधी सांगितल्याप्रमाणे की 11 वाजता चालू केलेले प्रोडक्ट घेऊन आम्ही चालू केलेलं 3 वाजता संपले. त्या काळामध्ये आम्ही लोक जवळपास 2000 बर्गर पर डे विकायचो. 2000 बर्गर. बाजूला जम्बो किंग होता आमचा, तो खाली बसलेला लिटरली. आणि काही काळानंतर तो जम्बो किंग बंद झाला आणि आम्ही त्या मोठ्या दुकानात शिफ्ट झालो. अरे वा, एवढा चांगला रिस्पॉन्स होता. पण त्या स्ट्रगलच्या पाठी सक्सेस असतो हे खरं आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे दोघेही आहेत. मोठी गोष्ट म्हणजे आम्ही चेंबूरमध्ये त्याच जागी आणखी एक दुकान घेतलं, म्हणजे 2 दुकान आम्ही चालू. अरे वा, त्याच वर्षी. जसं आता आपण मगाशीच तुम्ही म्हणालात की मॅकडॉनल्ड किंवा बर्गर किंग, KFC ह्याच्या प्राइस थोड्या हाय, तर बॉम्बे बर्गरच्या प्राइस येत नाही अगदी सर्वसामान्यांना परवडणार आहेत. किंवा तुमचे कॉम्बोज देखील अनेक ठिकाणी मी बघते त्यांचे कॉम्बोज असतात, ते खूप अगदी सर्वसामान्यांना अफोर्डेबल आहेत, 2-3 आरामात ते खाऊ शकतात. परंतु हे सगळं प्राइस जे काही आहे गॅटमॅट आपण म्हणून त्याला, ते ठरवलं कसं, म्हणजे खूप मेहनत लागते याला. कारण कसं मॅडम, जेव्हा आम्ही चालू केलेलं ना तेव्हा एक रचना आखली होती की दिस इज फॉर द कॉमन पीपल, कॉमन पीपल चिल्ड्रन. की तेव्हाच आम्ही विचार केलेला की वॉचमॅनचा मुलगाही खाऊ शकतो, रिक्षावालाही खाऊ शकतो. आणि ती जी ब्रॅकेट आहे ती अजूनही चालू आहे आमची, की त्या ब्रॅकेट मध्येच काम करायचंय. की आणि बर्गर आहे
की तो प्रत्येकाला भेटला पाहिजे आणि फक्त बर्गर म्हणून बर्गर नाही, तो व्यवस्थित बनलेला, स्वादिष्ट बनलेला, उत्कृष्ट दर्जाचा, क्वालिटी, या सगळ्या गोष्टी आम्ही मागतो त्या गोष्टींमध्ये. क्वालिटीचं म्हणाल तर मी आता जवळपास तुमचे 2-3 आउटलेट कव्हर केलेत. अगदी व्हेज नॉनव्हेज सगळं वेगवेगळं आहे आणि टापटीपणा देखील तेवढाच ठेवलेला आहे, म्हणजे क्वालिटी देखील एकदम क्वालिटी बट नॅचरली म्हणजे क्वालिटी आहे. त्याच्यामुळे 2009 पासून 2025 आहे हो. तो प्रवास आहे आमचा एक 15-16 वर्षाचा. विदाउट एनी क्वालिटी अँड विदाउट कस्टमर सॅटिस्फॅक्शन इट वोंट बी पॉसिबल. आता सध्या मुंबईत किती आउटलेट्स आहेत तरी तुमचे? अप्रॉक्सिमेटली 40 आउटलेट आहेत मॅडम आमचे मुंबईमध्ये. 4-5 आउटलेट आमचे कोकण बेल्ट मध्ये आहेत, जसे महाड, माणगाव, मथला. एक आउटलेट आपल्या कारवारला आहे आणि ऑल आर डुईंग वेल, सगळे सक्सेसफुली रन करतात. अरे वा. सो आणखी महाराष्ट्रात वाढवण्याचा काही विचार? म्हणजे हा झाला कोकण पट्टा, परंतु अजून विदर्भ आहे, उत्तर महाराष्ट्र आहे. मॅडम आहे, प्रयत्न चालू आहेत त्या संदर्भात. आम्ही टार्गेट ठरवलं की कमीत कमी 100 आउटलेट तरी आमचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. बरं, मग बॉम्बे बर्गर म्हणजे तुम्ही फ्रँचायझी देखील देता का? आणि जर देत असाल तर नेमकं काय त्याची प्रोसेस आहे? फ्रँचायझी देतो मॅडम आम्ही. आता याच्यामध्ये 40 आउटलेट मध्ये अप्रॉक्सिमेटली 30 आउटलेट तरी फ्रँचायझी बेस्ड आउटलेट आहे. अँड ते फ्रँचायझी पीपल्स आर व्हेरी सॅटिस्फाईड. तर एकेकाने 4-4, 5-5 आउटलेट घेतलेले आणि ग्रो फ्रँचायझी म्हणजे संकल्पना अशी आहे की याच्यामध्ये रोजगार निर्माण व्हावा. ठीक आहे. तर फ्रँचायझीसाठी जर कॉन्टॅक्ट करायचं झालं तर अप्रॉक्सिमेटली एक खर्च 15 ते 16 लाखाचा असतो. म्हणजे याच्यामध्ये सेटअप कॉस्ट आला, जागेचा कॉस्ट आला, इंटिरियर कॉस्ट आला, फ्रँचायझी फीज आली, या सर्व गोष्टी 15 लाखामध्ये इन्क्लुडिंग फीज आणि सेटअप करून देतो. पण एक शर्त अशी असते की जो फ्रँचायझी घेतो त्याला स्वतःला काम करावं लागतं. हा लेबर इंटेन्सिव्ह बिझनेस आहे की फ्रँचायझी घेतली, ब्रँड भेटत, ऑटोमॅटिक बिझनेस होईल, ही गोष्ट मुळीच नाहीये. तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल आणि मेहनत घेणारा जो व्यक्ती असेल त्यालाच आम्ही फ्रँचायझी देतो, अदरवाईज आम्ही फ्रँचायझी देत नाही. फ्रँचायझी घेताना सुद्धा आम्ही बरेच लोकांना इंटरव्ह्यू घेतो प्रॉपर आणि शक्यतो ज्यांना व्यवसाय करायला आवडतं अशा व्यक्तींनी जर फ्रँचायझी जिद्द असेल, काहीतरी मोठं करायचं अशी काही जिद्द असेल तर त्यांनी नक्की ही फ्रँचायझी घ्यावी आणि त्याच्यामध्ये तर सक्सेस नक्कीच आहे. आणि आम्ही त्यांना पूर्ण सपोर्ट देतो, मार्केटिंगचा म्हणा किंवा स्टाफचा म्हणा, सगळ्या पद्धतीने त्यांना हेल्प करतो. समजा एखाद्याला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर काय म्हणतो, कशा पद्धतीने? सध्या आमची वेबसाईट आहे, त्याच्यावरती नंबर आहे, तर त्या नंबरला कॉन्टॅक्ट करून आपण फ्रँचायझी घेऊ शकतो. आगामी प्रोजेक्ट काय आहेत आता नवीन तरी? आता एक डोंबिवली मध्ये चालू होतं मॅडम, डोंबिवली वेस्ट आहे, सॉरी, ईस्टला. एक कल्याण वेस्टला चालू होत आहे. 2 आउटलेट आमचे येतात आहेत. ठीक आहे. आणि प्रोबॅबली अजूनही बरेचसे लोकेशन्स आहेत जे अनटॅप आहेत, तिथे पण प्रयत्न चालू आहेत आमचे. जागा एक मोठा इश्यू असतो, मी सांगितल्याप्रमाणे जागेचा इश्यू आहे आणि बऱ्याचशा जागा ज्या आहेत ना त्या मराठी माणसांच्या नाही आहेत, त्याच्यामुळे त्या भेटत नाहीत आम्हाला इथे. बाकी अदर कम्युनिटीज ते द्यायला पुढे मागे बघतात. म्हणजे आता मी आणखीन एक प्रश्न विचारेल की तुम्ही दोघंही महाराष्ट्रीयन आहात, मराठी माणूस बॉम्बे बर्गर सारखा एक मोठा ब्रँड चालवतोय, तो अगदी खूप छान आहे, म्हणजे ऐकूनच भारी वाटतंय. तर मराठी माणसाला काय संदेश द्याल तुम्ही? एवढंच संदेश आहे की मेहनत करावी लागेल, चिकाटी ठेवावी लागेल. कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट. की तुम्हाला काय स्किल येते, काही येत नाही, काही त्याला काही फरक पडत नाही. तुम्ही टिकून राहा एखाद्या व्यवसायामध्ये. आज अनसक्सेसफुल आहे, उद्या अनसक्सेसफुल, परवा अनसक्सेसफुल आहे, पण एक दिवस नक्की येईल तेव्हा तुम्ही सक्सेसफुल व्हाल. म्हणजे पेशन्स हवेत आणि तुमचा 100% फोकस हवे. जे काय तुम्ही काम कराल त्यावरती 110% फोकस हवे, तरच तुम्ही सक्सेसफुल व्हा, अदरवाईज इट इज व्हेरी डिफिकल्ट. आणि मी तर म्हणतो कधीच हार मानली नाही पाहिजे, आपले छोटे छोटे प्रयत्न करत राहिले पाहिजे. आणि जसं आम्ही सांगू, जर आमची फ्रँचायझी घेतली, जसं आम्ही सांगू तसं जर केलं तर सक्सेस 100% इथे आहेत. आणि ऑलरेडी आम्ही प्रूव्ह केलेलं आहे की बरेचसे फ्रँचायझी खूप सॅटिस्फाईड आहे. एक फ्रँचायझी 5-5 दुकानं सुद्धा टाकतो. तर अशा पद्धतीने आम्ही त्यांना पूर्ण मदत करू जे कोणी फ्रँचायझीसाठी इंटरेस्टेड आहे. सध्याच्या नवीन पिढीला प्लस महिलांना काय सजेस्ट कराल? मेहनत, सगळ्यात पहिली तर मेहनत करण्याची तयारी असली पाहिजे. आणि थोडासा एक व्यवसाय वृत्ती असली, म्हणजे व्यवसाय जर माइंडसेट ठेवला
तर त्यांनी खूप मोठं काय काय करू शकतात आणि थोडासा जर गायडन्स आमच्या सारख्यांचा जर गायडन्स भेटला तर महिला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात. नक्की. थँक्यू सो मच. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला आणि त्याचबरोबर तुमच्या पुढील जो काही कार्यकाळ आहे त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि ग्रेट भेटला तुम्ही छान मुलाखत दिली त्यासाठी देखील खूप खूप थँक्यू. थँक्यू. थँक्यू.